36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जागतिक स्तरावरील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांवर इंधन तुटवड्याच्या अफवा पसरत असल्यानं सिल्लोड तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांवर नागरिकांची अनावश्यक गर्दी होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. मात्र जिल्ह्यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी दिली आहे. कोणताही प्रकारचा तुटवडा नसताना अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान एका पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी गर्दी झाल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतलाय. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलंय. जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची कमतरता नाहीये. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा असंही त्यांनी यावेळी सांगितलंय. प्रशासनाच्या या आवाहनानंतर नागरिकांनी परिस्थिती समजून घेत अनावश्यक गर्दी टाळावी असं आवाहन करण्यात आलं. पेट्रोलचंही कुठलेही शॉर्टेज नाहीये. पेट्रोल सगळ्या पेट्रोल पंपावर अवेलेबल आहेत. कुठेही तुटवडा नाहीये. फक्त तुम्ही अफवा पसरून किंवा सिच्युएशन पॅनिक करू नका. लोक काहीतरी व्हिडिओ खोटे दाखवून किंवा अफवा दाखवून पेट्रोल शॉर्ट आहे, डिझेल शॉर्ट आहे असं दाखवतात. प्रत्येक पेट्रोल पंपावर पुरेसं डिझेल पेट्रोल आहे. पण तुम्ही काय करताय, गाडीत पण भरतायत आणि घरून काहीतरी ड्रम, कॅन, बाटल्या असं तरी घेऊन येतात. त्यामुळे साहजिक आहे, ज्या पेट्रोल पंपाचा दिवसाचा रोजचा खप 5000 लिटर आहे, तो खप 10,000 लिटर 15,000 लिटर असा जातोय. त्यामुळे वाटतं की शॉर्टेज होतोय. कुठेही शॉर्टेज नाहीये. रेग्युलर जे चाललं आहे तेवढं तुम्ही पेट्रोल डिझेल भरलं तर कुठेही तुटवडा नाहीये. फक्त काय तुमचे ह्या रांगा दिसत आहेत किंवा तुम्ही सगळे घरून नाही डायरेक्टली पेट्रोल संपले, डिझेल संपले भरून निघून आलेत. त्याच्यामुळे काय वाटतंय, रांगा लागल्यात किंवा शॉर्टेज झालाय. शॉर्टेज कुठेही नाहीये. अफवा पसरू नका. जे रेग्युलर भरतात ते रेग्युलर भरणा करा. सगळ्यांना पेट्रोल उपलब्ध आहे. कोणालाही ड्रम मध्ये, टाक्यांमध्ये किंवा बाटल्यांमध्ये पेट्रोल दिलं जाणार नाही. विनाकारण अफवा पसरू नका. रोजचं जसं भरलं जातं तसं लाईनीत शिस्तीत तुम्ही काय करा, पेट्रोल भरा. 100% सगळ्यांना पेट्रोल भरणार आहे. कुठेही पेट्रोलचा, डिझेलचा शॉर्टेज नाहीये. आणि सगळ्यांनी रांगेत या आणि व्यवस्थित पेट्रोल भरा. धन्यवाद. हे बघा, लक्ष द्या, पेट्रोलचा कुठलाही शॉर्टेज नाहीये. विनाकारण फक्त अफवांमुळे हे सगळं पॅनिक झालेलं आहे. तुम्ही रोज जेवढं टाकतात तेवढं टाकलं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही आज काय केलंय, अफवांच्या भरोशाने ते गाडीत पण फुल करताय, टँकर आपलं ते सोबत ड्रम आणताय, बकेटी आणताय. साहजिकच शॉर्टेज दिसणार आहे. शॉर्टेज कुठेही नाहीये. फक्त तुम्हीच काय करतात, पॅनिक सिच्युएशन क्रिएट करतात. सगळ्यांना सूचना आहे, कुठेही पेट्रोल डिझेलचा शॉर्टेज नाहीये. फक्त तुम्ही ज्या ठिकाणी रोज 100-200 टाकतात त्या ठिकाणी आज 500चं गाडीत टाकतायत. परत 5 लिटरची घरून कॅन घेऊन यायला लागलेत आणि तुम्ही जास्त गर्दी करायलेत. त्याच्यामुळे या ठिकाणी असं वाटतंय की पेट्रोलचा शॉर्टेज आहे. पेट्रोलचा शॉर्टेज नाहीये. व्यवस्थित लाईनीत या. सगळ्यांना पेट्रोल भेटणार आहे. तुम्ही गर्दी केली तर पेट्रोल पंपवाले पण काय होत आहेत, पॅनिक होत आहेत आणि विनाकारण मग इथे गोंधळ वाढतोय आणि लोकांमध्ये खोटे चुकीच्या पद्धतीचे व्हिडिओज काय होतात, व्हायरल होत आहेत. आणि त्या व्हिडिओचा आधार घेऊन परत अफवा पसरतात की पेट्रोल संपलंय, डिझेल संपलंय, गर्द्या होत आहेत किंवा शॉर्टेज होतोय. शॉर्टेज नाहीये. तुम्ही फक्त काय थोडंसं पॅनिक झाले आहे, त्याच्यामुळे जास्तीचे डिमांड करतायत आणि त्याच्यामुळे गर्द्या होत आहेत. सगळ्यांना सूचना आहे, कोणीही अफवा पसरू नका आणि कोणीही ड्रम मध्ये पेट्रोल नेऊ नका. तुमच्या गाडीत घेऊन जा. सगळ्यांना पेट्रोल भेटणार आहे आणि पेट्रोलचा कुठेही तुटवडा नाहीये. ठीक आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम, सिल्लोड.